श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांमुळे तयार झालेला शुभांगी स्वामी भक्ती या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे। ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा हात धरला आणि त्यांची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते त्यावेळेस स्वामी त्या भक्तावर नेहमी प्रसन्न होत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी समर्थ हे असे आहे की एखाद्या भक्ताने जर श्री स्वामी समर्थ जरी म्हटले तर त्याला त्या वेळ आली की त्याला त्याचे फळ हे योग्य वेळी देत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी कोणत्याही भक्ताचे आपल्याकडे काहीही ठेवत नाहीत। मग ज्यावेळेस एखादा भक्त स्वामींच्या भक्तीला सुरुवात करत असतो त्यावेळेस त्या भक्ताचे सर्व दुःख स्वामी दूर करत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, असाच आजचा मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे आणि त्या अनुभवामध्ये तुम्हाला हे देखील समजून जाईल की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर त्यातून स्वामी तुमची कशा पद्धतीने सुटका करतात। मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव खूपच सुंदर अनुभव आहे आणि या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकायला हे नक्कीच भेटणार आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये मित्र आणि मैत्रिणी बनवत असताना आपण कोणतंही नातं बनवत असताना काही गोष्टी मर्यादित असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, एखादी मैत्रीण सखी जवळची झाली म्हणजे आपल्या घरातील सर्वच गोष्टी इतरांना सांगितल्यानंतर खूप काही वाईट परिणाम पाहायला मिळत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणाच्याही आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर त्याला इतर लोक म्हणजे जे लोक आपल्या ओळखीचे नाहीत किंवा दूरची नातेवाईक आपल्याला कधीच काही करू शकत नाही। त्यासाठी आपल्या जवळचा आपल्या घरातील सर्व काही माहीत असलेला व्यक्ती किंवा एखादा जवळचा नातेवाईक किंवा घरातली जवळची व्यक्ती त्रास देत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या अनुभवामधून तुम्हाला या गोष्टी शिकायला भेटणार आहेत की कधीही कोणत्याही नात्याला काही ना काही मर्यादा ही नक्कीच ठेवायची असते। नाहीतर आपण जर एखादी गोष्ट मर्यादा न ठेवता म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये लहान सहान गोष्टी किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही असे सिक्रेट्स असतात ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगता त्यावेळेस पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे आपण कधीच ओळखू शकत नाही। आणि हाच अनुभव या ताईंना आलेला आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया। चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात। तर माझ्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे कोण आहेत काय आहेत मला याबद्दल कधीच काहीही माहिती नव्हती। माझं लग्न झाल्यानंतर माझी परिस्थिती खूपच चांगल्या पद्धतीची होती। माझ्या सासरी जमीन जुमला होता, त्यानंतर पैसा पाण्याने देखील खूप चांगली परिस्थिती होती। आमच्या घरामध्ये खूप मोठा नाही परंतु जेमतेम असा आमचा छोटासाच व्यवसाय होता आणि तो व्यवसाय म्हणजे गेट खिडक्या बनवण्याचा आमचा छोटासा व्यवसाय आणि खूप चांगल्या पद्धतीने चालणारा व्यवसाय होता। लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर असं समजलं की मिस्टरांचा स्वभाव हा खूप वेगळा आहे, कारण ते माझ्या बरोबर खूप चांगले राहत होते, वागत होते, कधीही मला त्रास वगैरे काही देत नव्हते, खूप चांगल्या पद्धतीने मन मिळावू होते। परंतु कधी कधी काही लोक असे असतात की प्रत्येकाशीच प्रेमाने बोलत असतात, त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस मी हळूहळू माझ्या मिस्टरांच्या बरोबर राहायला लागले त्यावेळेसच मला हळूहळू त्यांचा स्वभाव समजू लागला, कारण आता मला 7 वर्षाचा मुलगा होता आणि त्यामुळे मला माझ्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे, त्यांना काय आवडतं या सर्व गोष्टी मला माहीत झाल्या होत्या। म्हणजेच माझ्या मिस्टरांना हे दुसऱ्या मुलींशी गप्पा मारायला खूप आवडायच्या, त्यांच्या कॉलेजच्या मैत्रिणी होत्या, त्यानंतर जिथे जाईल तिथे ते
कोणत्या ना कोणत्या एखाद्या मुलीला मैत्रीण बनवायचे आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसायचे। आणि त्यानंतर हळूहळू काही दिवस गेल्यानंतर मला असं समजलं की त्यांना बाहेरच्या बाईचा नाद आहे, म्हणजे बाहेरच्या बायकांचा त्यांना नाद होता। बाहेरच्या मुली ते पटवायचे, त्यांच्यावर पैसे खर्च करायचे, अशा पद्धतीने त्यांचा स्वभाव आहे हे मला हळूहळू समजू लागलं। आणि ज्या वेळेस कधी मी एखादी गोष्ट त्यांना बोलायला जायचे त्यावेळेस ते मला हसण्यावारी घ्यायचे आणि मला म्हणायचे की नको लक्ष देत जाऊ, हा आम्ही थोडा वेळ टाइमपास करत असतो, कधी गप्पा मारत असतो, कधी चॅट करत असतो, अशा पद्धतीने समजून सांगायचे। कधी कधी असं व्हायचं की घाई गडबडीमध्ये ते ज्या मुलीशी बोलायचे त्या मुलीचं चॅट केलेलं मेसेज डिलीट करायचं विसरून जायचे, तर कधी कधी डिलीट करायचे। त्यावेळेसच मी नंतर ज्यावेळेस त्यांच्यावरती माझा शक वाढत गेला त्यावेळेस मी त्यांचा मोबाईल सतत चेक करायचे। ते झोपले की त्यानंतर त्यांचा मोबाईल मी चेक करू लागले आणि त्यानंतर हळूहळू मला असं समजायचं की कधी कधी त्यांचे मेसेज डिलीट झालेले असायचे, तर कधी कधी असेच असायचे आणि त्या मेसेजमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील चाळे केलेले असायचे। त्यामुळे मला खूप राग येऊ लागला होता। त्यांना खूप काही बोलण्याचा मी प्रयत्न करत होते। हळूहळू त्यांच्या स्वभावामध्ये देखील बदल होत गेला आणि त्यांना दारू पिण्याची सवय लागली आणि त्यांचं दारू पिणं खूपच हळूहळू असं व्हायचं की दारू पिऊन घरी यायचे। जो बिझनेस स्वतःचा व्यवसाय होता त्याकडेही त्यांचं दुर्लक्ष हळूहळू होऊ लागलं आणि त्यावेळेसच असं झालं की आमच्याकडे जेवढा आमचा व्यवसाय चालत होता तो व्यवसाय हळूहळू मंद गतीने चालू लागला, म्हणजे जेवढा पूर्वी फायदा होत होता तेवढा फायदा आता होत नव्हता। आणि त्यानंतर असं जाणवू लागलं की मिस्टर सतत दारू पित होते आणि एके दिवशी असं झालं की त्यांच्या मोबाईल चेक करत असताना मोबाईलवरचे मेसेज मी वाचले, तर त्या मेसेजवरती एक नंबर होता, तो नंबर मी लिहून घेतला। त्यानंतर जे मेसेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिहिलेले होते ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु खूपच असे चाळे केलेले होते, खूपच वेगळं वेगळं बोललेलं होतं। जी नॉर्मल लोक एकमेकांशी बोलत असतात अशा पद्धतीने अजिबात नव्हतं, खूपच पर्सनली बोललेलं होतं। त्यानंतर आता मी त्यांना बोलणार होते, त्यानंतर त्यासाठी माझ्याकडे काहीतरी प्रूफ हवा, त्यासाठी मी त्या प्रत्येक मेसेजचे स्क्रीनशॉट काढले आणि माझ्याजवळ ठेवले आणि त्यानंतर संध्याकाळी मी पूर्ण चेक केलं आणि सकाळी उठल्यानंतर मी त्यांना बोलण्यासाठी त्यांच्या जवळ गेले आणि त्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही हे काय लावलं आहे, आपला एक लहान मुलगा आहे आणि तुम्ही असं काहीही करू नका। तर त्यावेळेस ते मला म्हणाले की नाही, असं काही नाही, तुझ्या मनामध्ये काही येत असतं, असलं डोक्यामध्ये आणत जाऊ नकोस, असे मला ते समजून सांगू लागले। त्यानंतर मी जो माझ्याजवळ स्क्रीनशॉट होता तो स्क्रीनशॉट मी त्यांना दाखवल्यानंतर ते थोडेसे गडबडले आणि त्यानंतर काहीच बोलले नाही, उलट मलाच शांत बसण्यासाठी आरडाओरडा करू लागले आणि त्यानंतर तेथून निघून जाण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं आणि मला म्हणाले की जास्त बडबड करायची नाही, शांत बसायचं, असं काही नाही, तुझ्या डोक्यामध्ये सतत असं वाईट विचार येत असतात। आणि त्यानंतर त्यांचे मेसेज त्यांनी अगोदरच डिलीट मारले होते मी विचारण्या अगोदर, त्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये काही नव्हतं, परंतु माझ्याकडे स्क्रीनशॉट होता, त्यामुळे ते काही बोलले नाहीत आणि मला शांत बसवण्याचा प्रयत्न केला आणि तेथून निघून गेले। त्यानंतर तो जो नंबर होता जो माझ्याजवळ मी लिहून घेतला होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवरून जो त्या नंबरवरून मेसेज येत होते तो नंबर पूर्णपणे ब्लॉक केला आणि ब्लॉक केला आणि त्यांना सांगितलं की या नंबरवरती फोन करायचा नाही, तुम्ही हे जर चाळे बंद केले नाहीत तर पूर्ण संसार उद्ध्वस्त व्हायला जास्त वेळ लागणार नाही। अशा पद्धतीने त्यांना देखील रागावैतागाने सर्व काही बोलले आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली। एक दोन दिवस झाल्यानंतर मी जो माझ्याजवळ तो नंबर होता त्या नंबरवरून मी फोन लावला, परंतु त्या नंबरवरून फोन कोणी उचललाच नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी फोन लावला तर त्यावेळेस तो नंबर उचलला। ज्यावेळेस तो उचलला त्यावेळेस ट्रू कॉलर वरती एका मुलीचं नाव होतं आणि उचलल्यानंतर मी बोलायला सुरुवात केली तर पुढून देखील एक मुलगीच बोलत होती। त्यावेळेस तिला मी म्हटलं की हा नंबर कोणाचा आहे, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कस्टमर केअर मधून बोलत आहे आणि आम्हाला फोन करावा लागतो इतर लोकांना,
तुम्ही असा तुमच्या मनामध्ये काय आला असेल तर तुम्ही असा गैरसमज काही करू नका की हा ट्रू कॉलरचा नंबर आहे, सॉरी हा कस्टमर केअरचा नंबर आहे, त्यामुळे आम्ही खूप लोक कस्टमरला फोन करत असतो. तर त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही मेसेज केले वेगवेगळ्या प्रकारचे, अशा पद्धतीने मी बोलायला सुरुवात केली. तर त्यावेळेस ते म्हणाले की हा नंबर माझा आहे, परंतु कस्टमर केअरमध्ये असणाऱ्या वेगळ्या मुलीजवळ हा नंबर वापरायला असतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस ती जॉबवरून घरी जाते त्यावेळेस हा नंबर माझ्याकडे असतो. कदाचित त्या मुलीने तुम्हाला फोन केला असेल, काहीतरी महत्त्वाची स्कीम असेल, तर त्यावेळेस मी तिला सांगितलं की या नंबरवरून माझ्या मिस्टरांना फोन केला जात आहे, हे तुम्ही पूर्णपणे बंद करायचं आहे, मेसेज करणे बंद करायचे आहे, मी ठामपणे सांगितलं. परंतु माझा स्वभाव अशा पद्धतीचा होता की एखाद्याने जर पुढून काही सांगितलं तर त्याला लगेचच म्हणजे स्वतः एक्सेप्ट करायचं की पुढचा व्यक्ती सत्य बोलत आहे, खरं बोलत आहे आणि तो स्वीकार करून मी शांत व्हायचे. त्यावेळेस तिने सांगितलं की पुढच्या व्यक्तीने मला सांगितलं की हा नंबर हा दुसऱ्या मुलीजवळ असतो, कदाचित स्कीमसाठी काही जरी झाला असेल त्यासाठी तो नंबर तिने वापरला होता. त्यानंतर आम्ही जवळजवळ 1-1.5 तास या गोष्टीवरती बोललो आणि स्वभाव माझा असा होता की मी कधीच कोणापासून काहीच लपवत नव्हते. माझं जे काही आहे ते उघड होतं. मी सर्वांशीच मनमिळाऊ होते आणि नवीन जरी एखादी व्यक्ती असेल तर तिच्याशी मला जास्त वेळ लागत नव्हता की मग एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी किंवा मैत्रीण बनण्यासाठी मला जास्त वेळ लागत नव्हता. पुढच्याने जर एखादी गोष्ट सांगितली तर ते पूर्णपणे खरं आहे, सत्य आहे हे समजून मी त्या पद्धतीनेच वागायचे आणि त्यानंतर बोलत बोलत खूप वेळ झाला. जवळजवळ 2-2.5 तास आम्ही दोघी जणी गप्पा मारत होतो. तर त्यानंतर हळूहळू असं झालं की आमच्या दोघीची ओळख होऊ लागली आणि त्यानंतर ती मला सतत फोन करायची, मी तिला फोन करायची. तर त्यावेळेस तिने मला नंतर ना मला तिने सांगितलं की मी तिला एवढं देखील मी समजू शकले नाही की त्यावेळेस 11 वाजले होते. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तिने मला फोन केला तर त्यावेळेस 11 वाजले होते. तर त्यावेळेस मी तिला म्हटलं की तुम्ही तर म्हटला होता की संध्याकाळपर्यंत जॉब त्या मुलीकडे दुसरा नंबर असतो आणि आता तुम्ही 11 वाजता फोन कसं काय करत आहे आणि माझ्या हे देखील लक्षात आलं नाही. तर त्यावेळेस तिने मला सांगितलं की ती मुलगी जी आहे तिने जॉब सोडलेला आहे आणि आता हा नंबर माझ्याकडेच असतो आणि माझ्या डोक्यामध्ये माझ्या लक्षात एवढं सुद्धा आलं नाही की ही मुलगी समोरची मुलगी माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं सांगितलं आणि मी खरं धरलं. अशा पद्धतीने मला ती असं वाटायचं की ती जी सांगत आहे ती खरं आहे आणि त्यानंतर मला देखील असं वाटलं की कदाचित त्या मुलीने जॉब सोडला असेल आणि त्यामुळे हा नंबर तिच्याकडे आला असेल आणि त्यानंतर आम्ही दोघी गप्पा मारू लागलो. गप्पा मारत मारत असं व्हायला सुरुवात झाली की ती तिच्या घरच्या काही गोष्टी मला सांगू लागले. त्यानंतर मी देखील माझ्या घरच्या काही गोष्टी सांगू लागले. त्यानंतर घरामध्ये काय परिस्थिती आहे ती मी सांगू लागले. आम्ही दोघीही एकमेकींशी खूप गप्पा मारू लागलो. एखाद्या वेळेस जर फोन आला तर आम्ही 2-2 तास म्हटलं तरी गप्पा मारत बसायचो. घरातल्या सर्व काही गोष्टी मी तिच्याशी शेअर करायचे. असं झालं होतं की कळत न कळत माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व काही मी तिला सांगत होते. म्हणजे मला एवढं लक्षात येत नव्हतं. असं झालं होतं की ती माझी एवढी मैत्रीण झाली होती की ती तिच्या आयुष्यामध्ये असं मला वाटत होतं की ती सर्व काही सांगत आहे आणि त्यामुळे मी देखील माझ्या आयुष्यातील सर्व काही तिला सांगू लागले. त्यानंतर तिनं मला एवढं विश्वासात घेतलं की ती माझ्याशी खूपच गप्पा मारत होती. माझ्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींविषयी मला सांत्वन द्यायची की हे चुकीचं आहे, हे असं करू नये, असं तसं मला सतत म्हणजे सतत खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगायची. आणि त्यानंतर हळूहळू असेच काही दिवस निघून गेले. आमचा व्यवसाय पूर्णपणे घटत गेला. आम्ही जे घर नवीन घेतलं होतं ते देखील जवळजवळ 54 लाखाचं घर होतं. आमची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आम्ही त्या घरासाठी निम्मे पैसे भरले होते आणि त्यानंतर हप्ते देखील चालू केले होते. आणि हळूहळू असं झालं की मिस्टरांचं त्या व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आणि आमचे हप्त्याचे पैसे सुद्धा जाईनासे झाले. आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचे की हप्ते पूर्ण थांबत आलेले आहेत, आता आपण काय करायचं, काहीतरी तुम्ही काहीतरी करा. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की ज्या जॉब ते करत होते तो जॉब सुद्धा सोडून दिला
आणि आता ते सतत दारू पिण्याच्याच डोक्यात त्यांच्या दुसरं काहीच नव्हतं. आणि त्यानंतर पूर्ण हप्ते थटले होते, थांबले होते. त्यावेळेस आता मला देखील खूप टेन्शन आलं होतं. मी काही करू शकत नव्हते. माझ्याकडे मला घर सांभाळायचं, लहान मुलगा होता आणि माझं जे काही आहे ते घरचं काम मी करत होते. आणि त्यानंतर हळूहळू असं झालं की परिस्थिती खूपच बदलत गेली आणि त्यामुळे बँकेचे खूपच हप्ते थटले. त्यामुळे बँकेने आमच्या घराला सील ठोकले. आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि त्यानंतर असं झालं की आम्ही एका भाड्याच्या रूममध्ये राहायला गेलो. तेथे गेल्यानंतर ती रूम देखील खूप चांगल्या पद्धतीची होती आणि तिथे आम्ही शिफ्ट झालो. तिथे शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी जॉब वगैरे करायचा. घरचं आता कामामध्ये खूपच मंदी आलेली आहे. त्यामुळे त्यांनी थोड्याफार पैशाचा जॉब चालू केला, परंतु एवढं काही त्याने भागत नव्हतं. त्यानंतर हळूहळू माझ्या मैत्रिणीने म्हणजे तिने मला एके दिवशी असं सांगितलं की आता आमच्या मैत्रीला जवळ-जवळ 3 वर्ष होत आली होती. त्यामुळे आता मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अविश्वास दाखवणे शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या आयुष्यामधील सर्व गोष्टी तिला माहीत होत्या. तिच्या आयुष्यामधील ती काही माझ्याबरोबर शेअर करत होते. त्यानंतर तिला माहीत होतं की माझ्या मिस्टरांचा स्वभाव काय आहे, माझ्या घरामध्ये काय चाललं आहे, सर्व परिस्थिती तिला माहीत होती. त्यानंतर तिनं मला जरा शाबूत तांदूळ असतात ना, त्या पद्धतीच्या गोळ्या आणून दिल्या आणि तिने मला सांगितलं की टेन्शन वगैरे काही घेऊ नकोस. या गोळ्या तू तुझ्या मिस्टरांना नकळतपणे दे, का जेवणामध्ये दे. त्यानंतर दारू वगैरे सर्व काही सुटेल. अशा पद्धतीने तिने मला सांगितलं आणि सांगितल्यानंतर मला पूर्ण विश्वासात घेतलेलं होतं तिने. त्यामुळे मला देखील शंका करण्याचा कोणताच काहीच नव्हतं. त्यामुळे तिने मला सांगितलं आणि त्यानंतर मी हळूहळू त्यांच्या जेवणामध्ये त्या गोळ्या देऊ लागले. सुरुवातीला त्यांच्या देखील काही लक्षात आलं नाही आणि कोणत्याच पद्धतीचा परिणाम वगैरे जाणवला नाही. परंतु एके दिवशी असं झालं की त्यांनी जेवण जेवले आणि त्यांच्या एकदम उलट्या व्हायला सुरुवात झाली आणि उलट्या व्हायला सुरुवात झाल्यामुळे आणि त्या उलट्यांचा वास एवढा एवढा बेकार येत होता की तो वास पूर्णपणे डोक्यात बसत होता. खूप त्रासदायक तो वास होता आणि ते ज्यावेळेस त्यांनी उलट्या केल्या त्यावेळेस स्वच्छ तर मलाच करावं लागणार होतं. त्यामुळे तेथे ज्यावेळेस मी हे सर्व काही पाहिलं त्यावेळेस मला खूपच विचित्र वाटलं. मला खूप म्हणजे वाईट वाटलं की हे खूपच वेगळं आहे. त्यावेळेसच यांनी माझ्यावर ओरडायला सुरुवात केली की तू मला काय खाऊ घालत आहेस, कसला वास येत आहे, नॉर्मली खाल्ल्यानंतर उलट्या झाल्यानंतर अशा पद्धतीचा वास येत नाही, बाई तू काय मला मारून बिरून टाकणार आहेस की काय, अशा पद्धतीने त्यांनी मला ओरडायला सुरुवात केली. आणि तुला सांगतोच म्हणाले, तू माझ्या बरोबर काहीतरी चुकीचं करते आहे असं मला वाटत आहे. त्यावेळेस मी देखील खूप घाबरले आणि त्यानंतर जे काही मला तिने गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्या मी घेतल्या आणि म्हणजे पाण्यामध्ये टाकल्या, विरघळून दिल्या आणि फेकून दिलं ते पाणी. म्हणजे अशा पद्धतीने केले आणि या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये माझं आणि तिचं बोलणंच झालं नव्हतं. आणि त्यानंतर ही जे घरामध्ये घडलेलं होतं त्यामुळे मी खूपच घाबरून गेले होते. त्यानंतर असे काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर एके दिवशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि फोन आल्यानंतर बोलत-बोलत तिला मी सांगितलं की अशानं असं म्हणजे तिला मी हे सांगितलं नाही की मी ती गोळ्या फेकून दिल्या आहेत. परंतु तिला मी हे सांगितलं की तू जी मला गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्यांमुळे त्यांच्या उलट्या झाल्या, त्यांना खूप त्रास झाला आणि आमच्या दोघांमध्ये भांडण झालं. हे देखील तिला सांगितलं. त्यावेळेस तिने मला सांगितलं की आता इथून पुढे तुझ्या घरामध्ये भांडण वगैरे होणार नाही. त्यासाठी तिने एके दिवशी माझ्या घरी आली. घरी आल्यानंतर माझ्या मुलासाठी तिने भरपूर खाऊ वगैरे आणला होता आणि तिने मला चिठ्ठ्या दिल्या, 4 चिठ्ठ्या दिल्या. एक चिठ्ठी तिने मला किचनमध्ये ठेवायला सांगितली, दुसरी चिठ्ठी मला हॉलमध्ये ठेवायला सांगितली आणि तिसरी चिठ्ठी मला बेडखाली ठेवायला सांगितली होती आणि चौथी चिठ्ठी घरामध्ये जाळून तिला बाहेर अशी फेकून द्यायला सांगितली होती. अशा पद्धतीने तिने मला करायला सांगितलं होतं आणि त्यानंतर तिने खूप विश्वास होता माझा तिच्यावरती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तिच्यावरती शंका घेणं काहीच नव्हतं. त्यामुळे तिनं जे काही सांगितलं आणि तिने मला सांगितलं की हा उपाय केल्यानंतर तुझ्या घरामध्ये भांडण वगैरे काही होणार नाही, मिस्टरांच्या स्वभावामध्ये खूप बदल होईल. अशा पद्धतीने तिने मला सांगितलं. मी तिला विचारलं देखील की या चिठ्ठ्यांमुळे कसा काय बदल होईल? तर त्यावेळेस ती म्हणाली की मी एका साधू बाबांना ओळखते. त्या बाबांनी म्हणजे मौली बाबा अशा पद्धतीने तिने मला सांगितलं. त्या मौली बाबांनी अशा पद्धतीची चिठ्ठी दिलेली आहे आणि त्यामुळे घरामध्ये खूप सुख, समाधान, शांतता येत असते. तर तू हे कर अशा पद्धतीने तिने मला सांगितलं
आणि मग मला देखील तिचं म्हणणं पटलं आणि त्यानंतर मी तो उपाय केला आणि अशाच पद्धतीचे दिवस दररोज जात होते. त्यांच्या दारू पिण्याचा स्वभाव, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल वगैरे काही झाला नाही. जे काही आहे ते रोज चाललेलंच होतं. आणि त्यानंतर एके दिवशी असं झालं की आमची परिस्थिती, त्यांच्या घरामध्ये पैसे न येण्यामुळे परिस्थिती खूपच खराब होत गेली आणि त्यांचं जे मुलींबरोबर बोलणं होतं ते तसंच चालू होतं. कोणत्याही पद्धतीचं काहीही आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल वगैरे काही झाला नव्हता. आणि एके दिवशी असेच ते एका बरोबर बोलत असताना मला ते पाठीमागून मी ऐकलं. तर त्यावेळेस मला नंबर वगैरे काही भेटला नाही. तर त्यावेळेस मी त्यांना जाग्यावर पकडलं. तर ते म्हणाले, "नाही, आमच्यातल्या नातेवाईकातल्या एका मुलीचा फोन होता. त्यामुळे मी तिच्याशी गप्पा वगैरे मारत होतो." तर त्यांनी मोबाईल मी मागितला, परंतु त्यांनी मोबाईल वगैरे मला काही दाखवलं नाही आणि आमच्या दोघांचं भांडण चालू झालं. तर मी म्हटलं, की तुम्ही मला किती दिवस धोका देणार आहात? किती दिवस अशा पद्धतीने त्रास मला देणार आहात? तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास मला देण्याचा अधिकार नाही. अशा आमच्या दोघांमध्ये वादावाद चालू झाला आणि वादावाद आमच्या दोघांमध्ये एवढा वाढला, की आम्ही जिथे भाड्याने राहत होतो, तेथील जी खोली मालकीण होती, त्या मालकिणीचा स्वभाव म्हणजे खूपच चांगला होता आणि माझा आणि तिची चांगल्या पद्धतीची ओळख होती. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की मला एखाद्याची ओळख करून घेण्यास किंवा मैत्री करण्यास जास्त वेळ लागत नव्हता. माझा स्वभाव हा प्रत्येकाशी मनमिळाऊ होता. त्यामुळे त्यांची आणि माझी ओळख खूप चांगल्या पद्धतीची होती आणि आमच्या दोघांचं भांडण असं म्हणजे सतत व्हायचं भांडण, परंतु इतकं भांडण होत नव्हतं. आज तर जरा आवाज वगैरे खूप वाढला होता. ते देखील ओरडत होते. मी देखील मोठमोठ्याने बोलत होते. त्यामुळे असं झालं की त्या मालकिणीला आवाज आला आणि त्या देखील आमच्या रूम शेजारी आल्या. त्या मालकीण खाली राहत होत्या आणि आम्ही दुसऱ्या मजल्यावरती राहत होतो आणि त्या तेथे आल्यानंतर त्या म्हणाल्या की लहान मुलगा आहे, तुम्हाला कसं काय समजत नाही? तर मिस्टरांनी त्यांना गप्प केलं. ते म्हणाले की तुम्ही आमचा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही अजिबात सुद्धा काही बोलू नका. आमचा फॅमिली मॅटर असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं काही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इथून जा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्यामुळे आमची जी खोली मालकीण होती त्या काहीच बोलल्या नाहीत. त्या गप्प झाल्या आणि तिथून निघून गेल्या. आणि त्यानंतर असं झालं की आमच्या दोघांचं भांडण देखील तिथेच थांबलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ ते कामाला गेल्यानंतर मला आमच्या खोली मालकिणीनं खाली बोलवलं आणि बोलवल्यानंतर तिने मला विचारलं की "का रे, तुम्ही असं का करत असता? 7 वर्षाचा तुमचा मुलगा आहे. तो मुलगा, त्याच्यावरती काय परिणाम होईल? तुम्ही अशा पद्धतीचं काहीही वागू नका, काहीही बोलू नका. तुम्हाला कसं काय समजत नाही?" तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की घरामध्ये अशी परिस्थिती आहे, दारू पितात आणि मला म्हणजे खूप टेन्शन येतं. जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडलं म्हणजे माझ्या मिस्टरांचा स्वभाव, घरची परिस्थिती सर्व काही मी खोली मालकिणीला सांगितलं आणि मी त्यांना ते देखील सांगितलं की आमचा व्यवसाय तो देखील खूप मंद चालत आहे. त्यामुळे म्हणजे नाहीच्याच बरोबर चालत आहे. त्यामुळे तिथून काहीच फायदा होत नाही. घराचे हप्ते होते ते देखील बँकेने सील केलं घर. आम्हाला कोणत्याही पद्धतीचं म्हणजे आता कोणत्याच पद्धतीचा फायदा वगैरे होत नाही. त्यामुळे आता काय करायचं काहीच सुचत नाही. तर त्या खोली मालकीण ज्या होत्या, ती स्वामींची सेवा करत होत्या. त्या स्वामी भक्त होत्या. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की "तू काळजी करू नकोस. आपल्या घराच्या शेजारी स्वामींचं केंद्र आहे. आपण तेथे जाऊ. तुझ्या जे काही अडचणी असतील ते आपण स्वामींना तिथे गेल्यानंतर सांगू." आणि योगायोगाने त्यांनी मला सांगितलं की "आपण आता येणारा जो गुरुवार आहे, त्याच गुरुवारी आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊया. तू स्वामींची सेवा कर. तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर बदल होईल." आणि त्यानंतर येणारा जो गुरुवार होता आणि या गोष्टी ज्या घडल्या म्हणजे मी खोली मालकिणीशी बोलले, त्यांनी मला सांगितलं. या काही दिवसाच्या पिरियडमध्ये माझं आणि माझ्या त्या मैत्रिणीचं बोलणंच झालं नाही. त्यामुळे असं झालं की त्यानंतर आम्ही गुरुवारी स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो. तेथे गेल्यानंतर योगायोगाने तो दिवस हा प्रश्न उत्तरांचा दिवस होता. तेथे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अ, की ज्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यावेळेस माझ्या खोली मालकिणीने मला सांगितलं की "तुझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते इथे मांड. स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक करतील." आणि त्यानंतर मी तिथे माझ्या आयुष्यातील अडचणी सांगितल्या आणि त्यावेळेस मला तेथे सेवा मिळाली. सेवा अशा पद्धतीची होती की मला 11 गुरुवारी स्वामी पारायण करायचं होतं. स्वामींचा उपवास करायचा होता आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं हा हा ग्रंथाचं देखील पारायण करायचं होतं. तारक मंत्र आणि स्वामींचं नामस्मरण आणि त्याचबरोबर रामरक्षा हे देखील म्हणायचं होतं. अशा पद्धतीने
मला या पद्धतीचे सेवा मला मिळाल्या होत्या। आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर सुरुवात केली स्वामींचा, येताना स्वामी चरित्र सारामृत वगैरे जे काही लागणार होतं स्वामींचा जप करण्यासाठी माळ आणली आणि अशा पद्धतीचं सर्व काही मी येतानाच घेऊन आले आणि स्वामींचा फोटो घरामध्ये आणला आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात केली। आणि दररोजचं कसं होतं, मी देवपूजा वगैरे एवढंच करायचे, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं। आणि आता स्वामींच्या सेवेला सुरुवात केली आणि हळूहळू काही दिवस स्वामींची सेवा, गुरुवार चालू केले, स्वामी चरित्र सारामृतचं पारायण चालू केलं घरामध्ये। आणि त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी असेच ते बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला आणि आल्यानंतर मी पाहिलं तर मेसेज तो ज्यावेळेस मी तो मेसेज पाहिला तर त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच सरकली। कारण तो जो मेसेज त्याच्यावरती आलेला होता तो मेसेज म्हणजे त्या मोबाईलवरती चक्क 12 वेळा फोन मिस कॉल पडलेला होता आणि त्यानंतर त्याच्या खाली मेसेज आलेले होते। तर ज्यावेळेस मी ते पाहिलं त्यावेळेस माझ्या असं वाटलं की माझ्या अंगातील जीवच जातोय की काय, म्हणजे मला एवढं अंग माझं थरथर कापू लागलं। तर त्या मोबाईलमध्ये जो नंबर होता, ज्या नंबरवरून 12 वेळा फोन आला होता, मेसेज आले होते, तो नंबर आणि मी ज्या मुलीशी बोलत होते, जी माझी मैत्रीण होती, तोच नंबर होता। ज्या नंबरने माझ्याशी बोलत होती त्याच नंबरने माझ्या मिस्टरांशी देखील बोलत होती। त्यावेळेस मी त्यांचं पूर्ण ओपन केलं तर त्यावेळेस मला समजलं की ती जी मुलगी आहे ती यांच्या कॉलेज लाईफ पासून त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या दोघांचं अफेअर होतं, ते दोघं लग्न देखील करणार होते, परंतु काही कारणास्तव त्या दोघांचं लग्न झालं नाही आणि त्यानंतर अजून सुद्धा ते रिलेशन मध्ये आहेत, ते एकमेकांशी बोलतात। त्यावेळेस मला खूपच आश्चर्य वाटलं। त्यावेळेस मी लगेचच तिला फोन केला आणि तिला असं वाटलं की तो माझ्या मिस्टरांनीच फोन केलेला आहे, त्यामुळे तिने लगेचच फोन देखील उचलला आणि उचलल्यानंतर तिला मी सांगितलं की तू हे म्हणजे मला एवढा बेकार तू मला दगा दिलेला आहेस की मी कल्पना सुद्धा करू शकत नाही। मी तुला किती चांगली समजत होती, माझी एवढी तुला पक्की मैत्रीण केली होती की माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते मी सर्व काही तुला सांगितलं, परंतु तू मला प्रत्येक वेळी फसवत गेले, माझा फायदा घेत गेले, माझा दुरुपयोग केलास तू, म्हणजे मला खूपच त्रास दिलास। तर ती नाही ग, असं नाही ग, मी तुझा फोन लागत नव्हता म्हणून मी या नंबरवर फोन केला, मी तुझ्यासाठीच करत होते, असं काही डोक्यात आणू नको, असं काही नाही, परंतु त्यांनी फोन उचलला नाही, मी तुला तुझ्याशीच बोलण्यासाठी फोन करत होते, अशा पद्धतीची कारणं द्यायला सुरुवात केली। की तुझ्या फोनवर मी लावला परंतु फोन लागत नव्हता, स्विच ऑफ लागायचा, कधी रेंजमध्ये नाही, अशा पद्धतीने सांगायचं। त्यामुळे मला तुझ्याशी लईच जास्त बोलावंसं वाटलं म्हणून तुझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर फोन लावला, अशा पद्धतीची कारणं देऊ लागले। तर त्यावेळेस मी तिला स्पष्टपणे सांगितलं की तू आजपर्यंत मला फसवलं आहेस, परंतु इथून पुढे मी आता तुला फसणार नाही आणि इथून पुढे तू मला फोन सुद्धा करायचा नाही, आपलं दोघींचं नातं इथेच संपलं। मी तुला खूपच चांगली समजत होते परंतु तू वाईट निघाली, मी पहिल्यांदाच समजून जायला पाहिजे होतं की ती तूच मुलगी आहेस की ती माझ्या मिस्टरांना फोन करून मेसेज करत आहे, परंतु मला तू सांगितलं, मला विश्वास बसला, परंतु तू खूपच वाईट आणि धोकेबाज मुलगी निघालीस, अशा पद्धतीने मी तिला बोलले आणि यांच्याशी देखील खूप भांडले। आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं की मी तुमच्या वडिलांना सर्व काही सांगेन आणि त्यानंतर त्यांचे सर्व काही जे मेसेज वगैरे होते ते सर्व काही मी त्यांच्या वडिलांना फोनवरून पाठवले, त्यांचं सर्व काही कॉल डिटेल सर्व काही त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने म्हणजे मला ते धोका देत आहेत, अशी त्यांची कॉलेज पासूनची एक मुलगी आहे, तिच्याशी गप्पा करतात, त्यांची अशी मेसेज येतात आणि ते असं सर्व काही मी त्यांना सांगितलं। त्यावेळेस त्यांचे वडील खूपच रॅगिड स्वभावाचे, त्यांनी सर्व काही त्या मुलाला सर्व काही सांगितलं की तू अशा पद्धतीने चूक केलीस, हे चुकीचं आहे, हे सर्व काही सांगितले, ओरडले ते। आणि महत्त्वाचं म्हणजे जे माझे मिस्टर आहेत ते त्यांच्या वडिलांना खूप घाबरतात, कारण आमच्या आयुष्यामध्ये आता जे काही चाललं म्हणजे जे काही पैसे लागतात ते सर्व काही तेच पुरवतात, त्यामुळे ते प्रत्येक वेळी काळजी घेत असतात की कुठे चुकू नये, काही होऊ नये। परंतु ज्यावेळेस मी त्यांना सर्व काही सांगितलं त्यावेळेस ते त्यांच्यावरती खूप ओरडले आणि एवढ्या जोरात ओरडले की ते देखील खूप घाबरले आणि त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की इथून पुढे मी कोणत्याही पद्धतीने तिला फोन वगैरे करणार नाही। त्यांनी त्यांच्या वडिलांच्या समोर नंबर डिलीट केला, ब्लॉक म्हणजे सर्व काही केलं, म्हणजे तो नंबर पूर्णपणे ब्लॉक केला
आणि सर्व मेसेज वगैरे सर्व डिलीट केलं, माफी मागितली, माझी माफी मागितली, त्यांची माफी मागितली. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे मी कोणत्याही मुलीच्या नादी लागणार नाही. मी आता माझा संसार सर्व काही मी माझं पाहीन. आता इथून पुढे माझा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यानंतर त्यांनी सुरुवात केली की म्हणजे जे त्यांचा आमचा पुन्हा जो बिझनेस होता, म्हणजे व्यवसाय होता, त्या व्यवसायामध्ये त्यांनी लक्ष घालू लागले आणि व्यवसाय पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ते खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटी बनवू लागले. गेट वगैरे, खिडक्यांची डिझाईन वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने बनवू लागले. आणि त्यानंतर आमच्या व्यवसायामध्ये देखील बदल होत गेला. आणि त्यांचा जो बाहेरच्या मुलींचा त्यांना नाद लागला होता, तो नाद देखील पूर्णपणे थांबला. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या आयुष्यामधून सर्व जे काही चुकीचं होतं ते बाहेर काढून टाकलं. आणि हा माझा म्हणजे मी स्वतःला समजते की ज्यावेळेस मी स्वामी भक्तीमध्ये आले, स्वामींची सेवा करायला लागले, काहीच दिवस झाले होते स्वामींची सेवा करायला सुरुवात होऊन, तरी देखील स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये मी किती चुकीच्या मुलीबरोबर मैत्री केलेली आहे आणि हे मला स्वामींनी दाखवून दिलं. आणि ती मुलगी मला कशा पद्धतीने धोका देत आहे हे स्वामींनी माझ्या समोर आणलं. म्हणजे मी तरी स्वतःला भाग्यशाली समजते की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर मी ज्या काळोख्यामध्ये जगत होते, जे मी खूप मोठ्या अंधारामध्ये जगत होते, त्यातून स्वामींनी मला बाहेर उजेडात आणलं. हे मी स्पष्टपणे सर्वांच्या समोर मांडते की माझी जी चूक होती. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी मला म्हणाली होती की तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट तुझे भोग आहेत, ते आपण भोग दूर करूया. आणि त्यासाठी मला ती कुठल्या तरी एका बाबाकडे घेऊन जाणार होती. परंतु झालं असं की त्यावेळेस ती मला म्हणाली, परंतु मी म्हटलं की नाही, मला थोडंसं काम आहे. आणि त्यावेळेस काय झालं, कसं झालं काही माहीत नव्हतं. आणि मी त्या टाळाटाळ केली, कारण मला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं होतं. आणि त्यानंतर मी या गोष्टी सर्व टाळाटाळ केल्या. आणि का झालं, कसं झालं मला माहीत नव्हतं. परंतु मी तिला मी केंद्रामध्ये गेले, मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली, याविषयी मी तिला कधीच काहीच सांगितलं नाही. आणि पूर्णपणे माझ्या आयुष्यातून हा अंधकार नष्ट केला फक्त आणि फक्त स्वामींनी. आणि माझ्या आयुष्यामध्ये किती थोड्याच दिवस झाले होते स्वामींची सेवा करायला सुरुवात होऊन, तरी देखील स्वामींनी माझ्या आयुष्य पूर्णपणे सावरलं असं जरी म्हटलं तरी देखील चालेल. कारण मी 4 वर्ष झाले असतील आमच्या दोघीच्या मैत्रीला. एवढी घट्ट मैत्री होती, परंतु त्या मैत्रीच्या पाठीमागे खूपच मोठं काळोख होतं. मला नंतर हे समजलं की ती जी मुलगी होती तिला जादूटोणा वगैरे करण्याची खूप सवय होती. तिने जी माझ्या घरामध्ये ज्या चिठ्ठ्या दिल्या होत्या, ज्यावेळेस तिला सांगितलं की मला फोन वगैरे काही करायचं नाही, ज्यावेळेस मी ती चिठ्ठ्या उघडून पाहायचं, तर त्यावेळेस ती उर्दू म्हणजे कन्नड भाषेमध्ये वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं. ते माझ्या डोक्याच्या बाहेरचं होतं. मला त्यातील काही समजलं नाही. परंतु कधी कधी बोलताना वगैरे तिने मला सांगितलं होतं की मी कुठल्या मोलाबावाकडे जाते, कोणाकडे जाते, अशा पद्धतीचं काही तिने सांगितलं होतं. परंतु मी एवढं तिला खोलवर विचारलं नव्हतं. परंतु मला हे देखील समजलं की ती बाई जादूटोणा करते. कारण ती प्रत्येक वेळी मी एखादी अडचण जर सांगितली की माझ्या घरामध्ये असं होतंय, माझ्या घरामध्ये तसं होतंय, तर ती म्हणायची काळजी करू नकोस, मी तुझं सर्व काही व्यवस्थित करते. अशा पद्धतीने ती बोलायची. आणि सतत काहीतरी मी हे आणायला चालले आहे, मी ते आणायला चालले, अशी काही विचित्र बोलायची. मी बाहुली आणायला चालली आहे, मी काय. म्हणून त्याच्यावरून मी सांगते की ती जादूटोणा वगैरे करत असेल, त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये तिनं खूपच वेगळं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करायचं धरलं होतं. आणि त्यानंतर ती मला एका बाबाकडे देखील घेऊन जाणार होती की जेणेकरून माझ्या पाठीमागे जे वाईट भोग आहेत ते पूर्णपणे थांबवावेत. बाप रे, खरोखरच तिनं जर स्वामींच्या कृपेने मी वाचले, नाही तर तिचं ऐकून जर मी तिच्याबरोबर गेले असते तर तिनं मला वेड लावलं असतं की माझं आयुष्य संपवलं असतं, काही माहीत नाही. परंतु स्वामींनी मला तारलं. तारक मंत्र स्वामींचा म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही सुखी होऊ लागलं. माझ्या आयुष्यामध्ये हाच मी म्हणेन की माझ्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट होता. स्वामींनी माझं आयुष्य एका पूर्णपणे चांगल्या वळणावरती आणलं आणि माझ्या आयुष्याला एक दिशा दाखवली. आणि हे फक्त मला कोणत्याही प्रकारे स्वामींनी, हाच माझा खूप मोठा अनुभव आहे, मी तर हेच म्हणेन. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि माझ्या आयुष्यातील अंधकार पूर्ण नष्ट झाला. हा माझ्यासाठी स्वामींचा खूप मोठा अनुभव आहे. आणि त्यामुळे काही लोक असे असतात की मित्र आणि मैत्रिणींनो, की आपण
खूप विश्वासाने त्याच्यावरती विश्वास ठेवत असतो, आपली मैत्री खूप घट्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु पुढचा जो व्यक्ती आहे तो आपल्याशी मैत्री घट्ट करत आहे का आपला फायदा घेत आहे, ते आपल्या घराला नुकसान देत आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे कधीही कोणतीही मैत्री कितीही तुमची घट्ट असू द्या, ज्या वेळेस तुमच्या घरातील सर्व काही एखाद्याला माहीत होतं ना, त्याच वेळेस तुमच्या घरामध्ये वाईट दिवस यायला सुरुवात होत असतात. त्यामुळे कधीही कोणत्याही व्यक्तीला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी आपल्या पर्सनली ठेवायच्या असतात. मग नातं कितीही घट्ट असलं, कितीही तुमची मैत्री दृढ असली तरी देखील चालेल, परंतु काही गोष्टींना पंख फुटू द्यायचे नसतात, ते जिथल्या तिथेच थांबवायचे असतात. काही लोकांचा स्वभाव असतो मनमिळाऊ, मन मोकळा स्वभाव, परंतु कधी कधी आपल्या स्वभावामुळेच आपल्याला त्रास होत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे आयुष्यामध्ये जे काही घडतं ते सर्वात प्रथम स्वतःला दोष द्यायचा असतो, कारण आपल्यामुळे घडलं. जर आपणच दुसऱ्यांना आपल्या घरातील काही सांगितलं नसतं तर त्याने आपल्या या घरातील परिस्थितीचा, आपल्या घरातील लोकांचा फायदा घेतलेला नसतो. मित्र आणि मैत्रिणींनो, या जगामध्ये चांगली लोक देखील आहेत, परंतु तेवढीच वाईट देखील लोक आहेत. शोधूनच काहीतरी 100 मी म्हणेन 2-4 लोक चांगली असतील, परंतु ती लोक आपल्याला भेटायला भाग्य असावं लागतं आणि त्यासाठी ईश्वराची भक्ती करणं हे खूप गरजेचं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांच्या लक्षात आलं असेल की या ताईंच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस स्वामी आले त्यावेळेस त्यांच्या आयुष्यातील अंधकार पूर्ण नष्ट झाला. वाईट लोकांचा चेहरा त्यांच्या समोर आला. म्हणजे ज्या लोकांचे खाण्याचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात, तर ते सर्व काही स्वामींनी त्या ताईंच्या समोर आणलं आणि त्या ताईंना जी त्यांचं खोटं खोटं नातं आहे, या मात्र खूप प्रामाणिकपणे ते नातं जपत होत्या, परंतु पुढची जी व्यक्ती आहे ते त्या नात्याचा फायदा घेत होते. त्यामुळे त्या त्या सर्वांवरून स्वामींनी पडदा हटवला आणि सर्व काही त्या ताईंच्या डोळ्यासमोर आलं आणि त्यानंतर जे काही वाईट त्यांच्या आयुष्यामध्ये घडत होतं ते सर्व काही थांबलं. मिस्टरांचा वाईट गोष्टीचा नाश सुटला, दारू पिण्याच्या स्वभावात कमी, दारू पिण्याचा जी त्यांना सवय होती ती देखील कमी येत गेली आणि त्यांनी स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मित्र आणि मैत्रिणींनो, यापेक्षा तुम्हाला यापेक्षा किती मोठा जरी अनुभव आलेला असेल तर प्रत्येकासाठी आपला आपला अनुभव हा खूप अनमोल असतो. आणि या ताईंच्या आयुष्यामध्ये हा ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा हा अनुभव आहे. माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी फक्त आणि फक्त स्वामींनी तारल्या. जसं स्वामी तारक मंत्रामध्ये सांगत असतात त्या पद्धतीने स्वामी सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी केलं. आता मला माझ्या आयुष्यामध्ये काही नको आहे. स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे, न मागता दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते माझ्यासाठी खूप पुरे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, हा होता या ताईंचा अनुभव. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जरी श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचा अनुभव ऐकून जर एखादी व्यक्ती स्वामी भक्तीमध्ये आले तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.